जगप्रसिद्ध लोणार सरोवर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून यामुळे ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली जात आहेत आणि सरोवराची जैवविविधता धोक्यात आली आहे। जगप्रसिद्ध आणि शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर सध्या गंभीर संकटाच्या छायेत आहे। गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड वाढताना दिसत आहे। या वाढत्या पाण्यामुळे सरोवर परिसरातील अनेक ऐतिहासिक व पुरातन मंदिरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत। विशेष म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कळमजा देवीचे मंदिर, जे आजवर कधीही पाण्याखाली गेले नव्हते, ते यावेळी तब्बल 15 फूट पाण्याखाली गेले आहेत। तर सरोवराच्या काठावरील इतर अनेक हेमाडपंथी मंदिरे पूर्णपणे जलमग्न झाली आहेत। सुमारे 52,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले हे लोणार सरोवर खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध आहे। मात्र मागील काही काळात या सरोवरात मासे आढळून आल्याने शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांमध्ये मोठी चर्चा झाली होती। आता पाण्याची पातळी अनाकलनीयरित्या वाढत असल्याने या नैसर्गिक आश्चर्याबाबत पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। सरोवरातील पाण्याची पातळी नेमकी का वाढत आहे? पाणी कुठून येत आहे? भूगर्भातून नव्या जलस्रोतांचा उद्रेक होतो आहे का, की हवामान बदलाचा हा परिणाम आहे? याबाबत अद्याप कोणतेही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही। दरवर्षी देश विदेशातून पर्यटक, भूगर्भ शास्त्रज्ञ आणि संशोधक लोणार सरोवराचा अभ्यास करण्यासाठी इथे येतात। मात्र इतक्या गंभीर बदलानंतरही या विषयावर सखोल संशोधन होत नसल्याने पुरातत्व विभाग आणि संबंधित यंत्रणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सरोवरातील वाढती पाण्याची पातळी आणि बदलती जैवविविधता ही केवळ लोणारपुरती मर्यादित नसून ती पर्यावरणीय दृष्ट्या गंभीर इशारा असल्याचे मत तज्ञ व्यक्त करीत आहेत। त्यामुळे तातडीने शास्त्रीय संशोधन करून या बदलांची कारणे शोधणे आवश्यक ठरत आहे। महाराष्ट्राची ओळख ठरलेल्या लोणार सरोवरात घडणारे हे बदल भविष्याकरिता धोक्याची घंटा ठरू शकतात। वेळेत अभ्यास आणि योग्य उपाययोजना न झाल्यास या अद्भुत नैसर्गिक ठेवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो।